नमस्कार शेतकरी बंधूंनो, 49व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण हरभऱ्याची काढणी करताना काय काळजी घ्यायची या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंनो, हरभरा हा जो काही पीक आहे तर त्याची पेरणीची जी सुरुवात असते ती आपण हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये साधारणपणे 25 सप्टेंबर नंतर जमिनीमधील ओल कमी होण्यापूर्वी, त्यावेळेस ज्या लोकांकडं अजिबात पाण्याची सोय नसते उपलब्ध, मग अशा लोकांनी हरभऱ्याची पेरणी ही हस्त नक्षत्रानंतरच्या पहिल्या चरणानंतर साधारणपणे 25 सप्टेंबर नंतर पेरणी करावी अशी शिफारस आहे. आणि साधारणपणे ज्या लोकांकडं पाण्याची सोय आहे अशा बागायती लोकांनी साधारणपणे 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी अशी शिफारस विद्यापीठाची आहे. जास्तीत जास्त पेरणी डिसेंबर नंतर पेरणीच करू नये अशी विद्यापीठाची शिफारस आहे. आणि पेरणीची जर वेळ चुकली तर साधारणपणे 10 नोव्हेंबरपर्यंत बागायती हरभऱ्याची पेरणी आहे आणि ती वेळ जर चुकली तर उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट आपल्याला दिसून येते. जर आपण या गोष्टींचा विचार केला तर साधारणपणे जर लोकांनी आपली पेरणी, ज्यांच्याकडे पाण्याची सोयच नव्हती आणि जमिनीतलं पाणी कमी होण्यापूर्वी, ओलावा कमी होण्यापूर्वी जर त्यांनी पेरणी केली असेल, साधारणपणे 1 ऑक्टोबरमध्ये जर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असेल वेळेनुसार, तर साधारणपणे 110 दिवस ते 120 दिवसाचं हे पीक आहे हरभरा. तर आपण 120 दिवस म्हणजे 4 महिने जरी पकडले तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, तर जानेवारी एंडिंगपर्यंत या शेतकऱ्यांचा हरभरा हा निघेल हे गृहीत धरून आपण बघितलं तर आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला त्या शेतकऱ्यांचा हरभरा हा काढणीसाठी येऊ शकतो. त्या अनुषंगाने जर शेतकऱ्यांनी काढणी करत असताना आता आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी काढणी करत असताना 4-5 गोष्टी महत्त्वाच्या या लक्षात ठेवल्या पाहिजे. तर काढणी करताना आपण साधारणपणे 15 ते 20 दिवस आधीच हरभऱ्याचं पाणी हे देणं टाळलं पाहिजे, पाणी बंद केलं पाहिजे. जर हरभऱ्याला पाणी दिलं गेलं तर हरभऱ्याची शाकीय वाढ होईल आणि त्याची जी मॅच्युरिटी असते किंवा ती सुकण्याची क्रिया असते तर ती होत नाही आणि हरभऱ्यांची फांद्यांची वाढ होत राहते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत राहते आणि त्याच्यामुळे त्याची काढणी ही लांबू शकते. जरी त्याला 4 महिने पूर्ण झालेला असला, कालावधी पूर्ण झालेला असला, जर तुम्ही पाणी देऊन टाकलं तर त्याची काढणी ही तुमची लांबेल. म्हणून शेतकऱ्यांना जर त्याचा कालावधी पूर्ण झाला असेल तर शेतकऱ्यांनी त्याचं पाणी हे बंद केलं पाहिजे 15 ते 20 दिवस आधी. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हरभऱ्याकडे आपण बघितलं तर हरभरा एकाच वेळी सगळा हा सुकून जात नाही, तो टप्प्याटप्प्याने सुकत जातो. काही पार्ट आपण बघितला शेतामध्ये तर अर्धा पार्ट हा सुकलेला असतो आणि अर्धा पार्ट हा ओला असतो. पण आपला शेतकरी काय करतो की दोघं पूर्ण प्लॉट सुकल्यानंतर एकाच वेळी काढणी करू असं म्हणतो. पण मॅक्झिमम ठिकाणी जर आपण बारीक बघितलं तर एकाच वेळी प्लॉट हे काढणीसाठी येत नाही. आणि जर दुसरा अर्धा प्लॉट जो ओला असतो आणि तो सुकेपर्यंत पहिला जो सुकलेला अर्धा प्लॉट असतो आपला तो बऱ्याचशा प्रमाणामध्ये अति सुकून जातो आणि जास्त सुकल्यामुळे जेव्हा आपण काढणी करतो त्यावेळेस हरभऱ्याची गळ होऊन जाते आणि आपल्या शेतामध्ये हरभरे हे गळायला लागून जातात काढणीच्या वेळेस आणि पर्यायाने शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून 2 टप्प्यामध्ये शेतकऱ्याने हरभरा काढावा. आणि पहिल्या वेळेस जो काही सुकलेला पार्ट आहे, जर 100% हरभरा सुकलेला असेल पहिल्या वेळेतला, अशा प्रकारचा हरभरा आपण पहिल्या टप्प्यात काढून घ्यावा आणि खळ्यावर आणून टाकावा. आणि दुसरा जो ओला असलेला काही प्रमाणातला हरभरा असतो तो दुसऱ्या टप्प्यात काढावा आणि त्याला परत एकत्र करावा आणि नंतर तुम्ही त्याची मळणी करावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना हरभरा मार्केटला विकायचा आहे तर त्यांनी त्या पद्धतीने हरभरा काढून मार्केटला स्वच्छ करून विकू शकतात. आणि ज्यांना साठवायचा आहे घरामध्ये त्यांनी साठवण्यासाठी त्या हरभऱ्याला कडक उन्हामध्ये 6 ते 7 दिवस वाळवावा असं विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे. तर अशा वाळवल्यानंतर तो आपला हरभरा आपण कोठीमध्ये भरून ठेवत असताना साधारणपणे 5% कडुलिंबाचा पाला, 5% त्या ठिकाणी लिंबाचा पाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे साधारणपणे 5% म्हणजे 100 किलो, 1 क्विंटलला 5 किलो पाला जर त्या ठिकाणी लिंबाचा पाला आपण टाकला तर त्या ठिकाणी तुम्हाला साठवणुकीमध्ये हरभऱ्याला कीड लागत नाही. जर अशा प्रकारे उपाययोजना केली नाही तर हरभऱ्याला हे कीड लागू शकतं. जर 6 ते 7 दिवस हरभरा सुकवला नाही, वाळवला नाही तर त्या ठिकाणी कोठीमध्ये हरभऱ्यामध्ये जो ओलावा शिल्लक राहिला
तर त्या ठिकाणी कोटीमध्ये 100% हरभऱ्याला कीड लागण्याची शक्यता असते. म्हणून हा 6 ते 7 दिवस कडक उन्हामध्ये जर सुकवला गेला, त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकला गेला आणि साठवलं गेलं कोटीमध्ये, तर त्याच्यामध्ये साठवणुकीमध्ये हरभऱ्याला कीड लागत. तर शेतकरी बंधूंना हे 5-7 प्रकारच्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे हरभरा काढणीच्या वेळेस, आणि अशा पद्धतीने तुम्ही हरभऱ्याची काढणी केली तर तुमचं नुकसान त्या ठिकाणी टळणार आहे. धन्यवाद शेतकरी.